बघा तुमची टेस्ट सोमवारी होईल किंवा मंगळवारी होईल काही छापलेलं नाही. तर आपण कालचे जे शेवटी शेवटी घेतले होते त्याच्यावर एक दोन उदाहरणं घेऊ आणि पुढे दिशा हे चॅप्टर घेऊन घेऊ आपण. बघा, 9 9 ते 10 वाजले मिनिट काढा आणि विरुद्ध दिशेने 9 आणि 10 9 आहे 9 वाजलेले 9 ते 10 दरम्यान काय होईल परस्पर विरुद्ध दिशेने म्हणजे दोघांचे टोक विरुद्ध दिशेने केव्हा असतील काय सांगितलं इथे की तास काढा तिथेच थांबवून ठेवायचा मिनिट काढा फक्त फिरवायचा तास इथेच फिरवला म्हणजे मिनिट इथे म्हणजे किती वाजता होतील ते दिसते कितीला आहे 9 वाजून 15 मिनिटाला विरुद्ध दिशेने होते पण ऍक्च्युअल मध्ये ते 9 वाजून 15 मिनिटं नसतील ते 9 वाजून 15 मिनिटाच्या थोडं पुढे असतील मग किती पुढे तरी 11 करायचं कुठलंही असो कंडिशन परस्पर विरुद्ध दिशा असो एकाच दिशेला असो 90 डिग्री असो कुठलाही डिग्री असो तिच्यात जर विचारलेलं आहे तर तो तास काढा तिथेच थांबवायचा अंदाजे ते काढून घ्यायचं आणि गुणिला ते 12 करायचं मिनिटाला हे 180 चे किती रायगड रायगड उदयगिरी 7 4 9 तास 9 वाजून 16.411 वाजता ते होईल. यात पुढचं 6 ते 7 वाजेदरम्यान मिनिट काढा आणि तास काढा हे किती वाजता होते मिनिट काढा आणि तास काढा विकास किती वाजता होते एका दिशेने होतील म्हणजे पूर्णांक 6 कशा वाजतात असे एकाच दिशेने होतील कारण असं असेल इथे जेव्हा येईल एकाच दिशेने त्यांचे डोकं असतील ते किती वाजता होते 6 वाजून किती वाजता होईल 30 मिनिट 30 नसतील म्हणजे करून घ्या 360 4 किती होईल ते 33 उरले 3 9 0 2 22 8 6 वाजून 32.811 मिनिट
आपण दिशा. डायरेक्शन. दिशा म्हणजे काय? दिशा म्हणजे दिशा. तर आपल्याला दिशेचा उपयोग करून मॅप काढता येतो. दिशेचा उपयोग करूनच आपल्याला कुठे जायचं ते ठरवता येतं. समजलं? दिशेचा उपयोग करूनच कोणती गोष्ट कुठे आहे हे याचा आपल्याला बोध होतो. तर दिशा कशी असते? तर महत्वाच्या 4 दिशा आहेत. मला माहिती. वर कुठली असते? उत्तर. आता आपण पेपरवर लिहितोय, आपल्या समोर पेपर, ही उत्तर पकडायचे, त्यालाच मानून आपण करतोय. ऍक्च्युअल मध्ये ते वेगवेगळे असते. समजलं? उत्तर इकडे असेल व इकडे असेल, कुठेही असेल, पण इथे पेपर मध्ये असेच करायचे आपल्याला. उत्तरच्या इथे कोण असतो? पश्चिम, दक्षिण. आता याच्यामध्ये त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, हिंदी मध्ये काय म्हणतात हे थोडस माहिती पाहिजे. हिंदीमध्ये उत्तर दक्षिण म्हणतात, त्याला पूर्वले पूर्व पूरब म्हणतात आणि पश्चिमला पश्चिमच म्हणतात. समजलं? इंग्लिश मध्ये याला म्हणतात नॉर्थ, त्याला म्हणतात ईस्ट, त्याला म्हणतात साऊथ, त्याला म्हणतात वेस्ट. वेस्ट, दोन वेस्ट आहे ना, WASTE म्हणजे आपण वेस्ट आहे, वेस्ट WAST म्हणजे आपण, अरे, नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट. आता या 4 दिशा प्रत्येकाला माहिती, फक्त याच्या मधल्या ज्या दिशा असतात त्या माहिती पाहिजे आपल्याला. आणि या दिशा काही अशा फिक्स नाही आहे की याच टोकामध्ये असतील बरोबर. जसं यांच्यामध्ये वर्तुळच आहे ना, हे 90 डिग्रीचा अँगल आहे. जे उत्तर आणि पूर्व मध्ये किती आहे? 90 डिग्री. उत्तर दक्षिण मध्ये किती आहे? 180 डिग्री. उत्तर पश्चिम मध्ये किती आहे? 90 डिग्री अँगल आहे. तसं आहे हा एकदम मधला, म्हणजे हा 45 डिग्रीच पाहिजे असं जरुरी नाही. तुम्ही जर हा पॉईंट घेतला तरी उत्तर आणि पूर्वच्या मधला आहे, हा घेतला तरी उत्तर आणि पूर्वच्या मधला आहे. त्याला काय म्हणतात? त्याला मराठीमध्ये म्हणतात, इंग्लिश मध्ये आणि हिंदी मध्ये एकदम सोपं. काय असतं इंग्लिश मध्ये? त्याला म्हणतात नॉर्थ ईस्ट. हा नॉर्थ आणि या ईस्ट लिहिण्याची एक पद्धत आहे, दिशा लिहिण्याची एक पद्धत आहे. उभी जी रेषा आहे, उभी रेषा, त्या दिशेवर म्हणजे 2 दिशा जर एकत्र येत असतील तर उभी रेषावरची पहिली लिहायची आणि नंतर आडव्या रेषेवरची दिशा लिहायची. उदाहरणार्थ इथे उभी रेषा आहे तर नॉर्थ आहे आणि त्याच्या शेजारी आपण ईस्ट लिहिला, ईस्ट नॉर्थ असं म्हटलं याला. नियमामध्ये काय तर उभ्या रेषेवरचा पहिला लिहायचा. समजलं? आता इथे जर असेल तर इथे साऊथ आणि ईस्ट येतोय, म्हणजे इथे कोणी साऊथ ईस्ट, ईस्ट साऊथ असं म्हणता येणार नाही, AC त्याला म्हणतात. आणि इथे जर म्हणायचं आहे तर साऊथ वेस्ट आणि इथे काही नॉर्थ वेस्ट. ही लिहिण्याची एक पद्धत आहे. समजलं? मराठीमध्ये इथे ईशान्य असतो, इथे वायव्य असतो. नॉर्थ वेस्ट म्हणजे काय? वायव्य. इथे असतो नैऋत्य आणि इथे असतो आग्नेय. मला पाठ करण्याची एक पद्धत आहे, तिथून लक्षात ठेवायचं. इथे आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. त्याला पाठ करण्यासाठी एक शब्द आणेवारी म्हणतो, कोणी कोणी आणेवारी म्हणतो. आणेवारी म्हणजे काय? म्हणजे आग्नेय, इथून सुरुवात करायची अशी. समजलं? म्हणजे आग्नेय, न म्हणजे नैऋत्य, वा म्हणजे वायव्य, ई म्हणजे ईशान्य. समजलं? हे अगदी लक्षात ठेवण्यासाठी येते, ते तसं पाठ करा असं काही. मला पाठ असतील याला आग्नेय म्हणतात, ते लक्षात ठेवायचं. विसरलं एखाद्या वेळेस इथून सुरुवात करायची असं लक्षात ठेवा. वारंवार तुम्ही असं केलं 2-3 वेळा की तुम्हाला लक्षात येईल. लक्षात आलंय? आणि इंग्लिश मध्ये सोपं आहे, त्या लक्षात काय ठेवायचं? साऊथ वेस्ट, वेस्ट साऊथ कधीच येणार नाही. त्याने जर ऑप्शन मध्ये वेस्ट साऊथ दिले आणि साऊथ वेस्ट दिले तर हेच नाही, मला शक्यतो होत नाही. लिहिण्याची पद्धत अशी असते. आणि हिंदीमध्ये काय म्हणतात?
तर याला उत्तर पूर्व म्हणतात. उत्तर पूर्व हिंदीमध्ये. नॉर्थ ईस्ट आहे ना, त्याला हिंदीमध्ये उत्तर पूर्व, ईशान्य वगैरे नाही म्हणत तिथे, समजलं. आणि याला दक्षिण पूर्व, याला काय म्हणतात, दक्षिण पूर्व असं. याला म्हणतील उत्तर पश्चिम, याला म्हणतील दक्षिण पश्चिम. हे हे कुठे पाहिलंय तुम्ही माहिती का? जर पाहिलं असेल तर तुमच्या गावाला जर रेल्वे असेल, रेल्वे मालगाड्या वगैरे त्याच्यावर असते, दपू, नंतर मरे मरे माहिती, रेल्वे असते, दक्षिण पूर्व रेल्वे असं आहे ते, समजलं. हे जे RRBs आहे वेगवेगळ्या, त्या RRB आणि ते कोणत्या भागामध्ये त्याच्यानुसार ते आहेत, समजलं. हे समजत नाही होतं ना आपल्याला, आताच कळलंय ते काय होतं. आता गेल्यानंतर समजलं. तर ती कुठली रेल्वे त्याच्यानुसार ते भाग, तर ते हिंदीमध्ये तेच म्हणतात जे इंग्लिश मध्ये म्हणतात. लक्षात आलं. हे दिशा, दिशा समजते. देशामध्ये दोन प्रकारचे, पहिलं असतं की इमॅजिन करून आपल्याला चालायचं इकडे तिकडे, मग कुठल्या दिशेला गेला ते विचारतील, किंवा ज्या ठिकाणाहून तो कुठेतरी गेलेला आहे त्यांच्यामधलं अंतर विचारतील, किती दूर आहे. दुसरं आहे की तिथल्या तिथे वळतील, तिथल्या तिथे वळतील. वळणं जे असतं ते कशामध्ये असतं, तर ते बघा दोन तीन प्रकार आहे. आता हे सांगितलं मी की 360 डिग्री आपल्याला गृहीत धरायचं आपण स्वतःला. एखाद्या व्यक्तीचं उदाहरण देतील की तो उजवीकडे वळला वगैरे वगैरे. आता मी जर असा उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, उजवीकडे वळला म्हणजे मी डायरेक्ट पूर्वेकडे वळ, उजवीकडे. कारण वळणं कसं असतं, आता माझं कोण इकडे या दिशेला, तर उजवीकडे वळला म्हणजे 90 डिग्री, समजलं. डावीकडे वळला म्हणजे 90 डिग्री. मागे वळणं म्हणजे काय असतात, हे तर मागे वळणं म्हणजे काय, पूर्ण 180 डिग्री, म्हणजे उत्तरेकडे तोंड आहे आणि मागे वळला म्हणजे तो पूर्ण मागे वळला. लक्षात आलं, कळतंय. तर त्याने जर म्हटलं की उजवीकडे 110 डिग्री वळणं, उजवीकडे, मग उजवीकडे उत्तरेकडे तोंड आहे, उजवीकडे 110 म्हणजे 90 डिग्री पर्यंत जर पूर्व होता, 110 म्हणजे इथे आला असेल कुठे, इथे आला. त्याने जर म्हटलं की उजवीकडे 170 डिग्री, मग उजवीकडे म्हणजे इथे 90 होतात आणि इथे 180 होतात, म्हणजे इथे कुठेतरी असेल, हे असेल. मग आता हे नेमकी कोणती दिशा आहे, हे कोणती आहे, तर हे साऊथ ईस्टच आहे. ही साऊथ ईस्ट आहे, ही साऊथ ईस्ट आहे, समजलं. इथे या एक्झॅक्ट पॉईंटवर पूर्व आहे, एक्झॅक्ट पॉईंटवर उत्तर आहे, एक्झॅक्ट पॉईंट, आणि हे कुठेही असलं ते या राहतात. लक्षात आलं, याच्यात कन्फ्युज नाही व्हायचं. दिशा हे कळतंय तुम्हाला. आता याच्यावर जे आधारित प्रश्न आहे ते हळूहळू तुम्हाला अजून प्रश्न. एक व्यक्ती उत्तर दिशेकडे तोंड करून उभा आहे, तो आधी 30 डिग्री उजवीकडे, बघा उजवीकडे याला एक शब्द येतो ना, उजवीकडे म्हणजे आपल्या उजवीकडे पुढे घड्याळ म्हणजे त्याला म्हणतात दक्षिण, समजलं? त्याला हिंदीमध्ये दक्षिणावर म्हणतात, दक्षिणावर. इधर म्हणजे घड्याळाच्या डावीकडे. लक्षात ठेवा, उजवीकडे आणि डावीकडे म्हणजे वामावर.
म्हणजेच डावीकडे म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशा. ते सरळ सरळ तो आधी 135 डिग्री उजवीकडे वळतो, नंतर 45 डिग्री त्याच दिशेने वळतो, आणि शेवटी 225 डिग्री डावीकडे वळतो. आता त्याची कोणत्या दिशेला आहे स्वतःला कम्पेअर करायचं. आपण तोंड कुठे उजवीकडे, आपलं उत्तरेकडे. कुठे तोंड उत्तरेकडे. आता ही दिशा माहिती तुम्हाला सगळं, ही लिहायची गरज आहे का आता तुम्हाला? हे उत्तर दक्षिण असं लिहायची गरज. उत्तरेकडे तोंड आहे, तो फक्त आता काय करतोय, फक्त वळतोय तिकडे. समजलं का? स्वतःच्या ऍक्सिस भोवती तो फक्त वळतोय, स्वतःच्या अक्षाभोवती. मग आता उत्तरेकडे तोंड आहे, तो काय करतोय, आधी तो 135 डिग्री उजवीकडे, आता उजवीकडे वळतोय 135 डिग्री उजवीकडे. म्हणजे ही उजवी बाजू आहे, असा वळतो, त्याचा तोंड कुठे वळलं, आता असं वळलं, हे 90 डिग्री झाले. त्याला किती जायचे, 135 जायचे, म्हणजे 90 डिग्री झाले. मग पुढे इथे जर आला तो तर 180 होऊन जाईल, म्हणजे मागे वळलं तर. म्हणजे 135 कुठे ते मध्ये असते. समजलं? लक्षात आलं का? 90च्या पुढे किती असतील, 45. 45 बरोबर इथे कोण आला इथे गेला नाही बरं का, फक्त ते मुख आलंय ते दर्शवतो फक्त उभा इथे. आता इथून तो परत काय करतो, 45 डिग्री त्याच दिशेने, त्याच म्हणजे उजवीकडेच, उजवीकडेच 45. आता हा 45 उरला होता, म्हणजे त्याचं तोंड कुठे आला, आता दक्षिण दिशेकडे आला. आता तो काय करतो, शेवटी 225 डिग्री डावीकडे वळतो. 225 कसे काढायचे बघा, इथून डावीकडे बस मारे, म्हणजे तो असा गेला, म्हणजे इकडे वळला 90, इकडे गेला 180, इकडे आला 270 होते. समजलं का? 90 आहे ना ते टप्पे. मग 180च्या पुढे किती, 45 आहे, 280 म्हणजे इथे कुठेतरी आला, म्हणजे इथे तोंड आहे त्याचं. इथे कुठली दिशा असते, उत्तर आणि पश्चिम मध्ये वायव्य. कोणती? उत्तर पश्चिम किंवा नॉर्थ वेस्ट. मला मराठीमध्ये वायव्य म्हणतात त्याला. घेऊन घ्या. आता तो पुढे आला, काय करायचं तुम्हाला, स्टेप बाय स्टेप कसं दिलेलं आहे त्याला फक्त करायचं. हे एकदम शिकण्यासारखं काही नाही, फक्त ते करा. दिशा माहिती पाहिजे, दिशेवरून ते फिरतात, बाकी काही. एका व्यक्तीचे मुख पूर्वेकडे आहे, तो घड्याळाच्या
घड्याळाच्या दिशेने 100 डिग्री फिरतो आणि नंतर घड्याळाच्या कोणत्या दिशेला आहे. बघा ही पूर्व दिशा म्हणजे इकडे तोंड तो घड्याळाच्या दिशेने, घड्याळाची दिशा म्हणजे उजवीकडे किती डिग्री फिरतो? 100 डिग्री फिरतो. म्हणजे आता इथे पूर्वेकडे तोंड आहे तर इथून 90 पर्यंत कोण झालं? दक्षिण झालं. म्हणजे तो 10 डिग्री पुढे म्हणजे इकडे कुठेतरी आला असेल म्हणजे इकडे दिशा आली. इकडे बघतोय तो आता. लक्ष आलं का? पूर्वेकडे तोंड होतं त्याचं, सुरुवात इथून 90 आणि 100 म्हणजे इथे कुठेतरी आला. म्हणजे या साऊथच्या इकडे आला. हे कोणत्या दिशेने आला तो? नैऋत्य. आता तो काय करतो? घड्याळाच्या विरुद्ध म्हणजे रिवर्स मारतो. किती? 125. आता इथून इथपर्यंत 100 होते हे माहिती तुम्हाला. 25 कुठे असेल इथे कुठेतरी असेल. इथे कुठे आला तो? ईशान्य दिशेकडे आला. आता याला इतकी भानगड नाही करावी लागते. तो फक्त दोनच स्टेप जर करतोय, एक सरळ एक उलट, तर त्याच्यामध्ये डिफरन्स काढायचा आणि कोणतं जास्त आहे तिकडे त्याला वळवायचं. उदाहरणार्थ तो उजवीकडे वळतोय म्हणजे घड्याळाच्या दिशेने वळतोय 100 आणि विरुद्ध वळतोय 125. मग दोघांमध्ये मोठा कोण आहे? विरुद्ध. म्हणजे तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळेल. किती वळेल? दोघांचा डिफरन्स 100 आणि 125 25. तो इथे होता ना, इथूनच 25 इथे. समजलं? नाही समजलं तर हे करायचं पूर्ण. समजलं असेल तर डायरेक्ट असेल. समजलं? कुठे ते ईशान्य. इथे पेन चालवायची गरज नाही या प्रश्नामध्ये. लिहून घ्या. बघतो. दक्षिणला पूर्व म्हटलं. दक्षिणला पूर्व म्हटलं. दक्षिणला दक्षिण म्हटलं तर सूर्य कोणत्या दिशेला म्हणजे कोणत्या दक्षिणला पूर्व उत्तर उत्तर बघ उत्तर दक्षिण पूर्व हे झालं आपलं स्टँड. आता त्याने काय केलेलं आहे? काय म्हटलं? दक्षिण पूर्व म्हटलं म्हणजे याला पूर्व म्हटलं आणि पश्चिमला दक्षिण म्हटलं म्हणजे याला दक्षिण म्हटलं. जे केलं काय त्यानं बघा, हा पूर्व इथे होता आधी, त्याला इकडे आणला म्हणजे एक खाली गेला तो 90 डिग्री. जो दक्षिण होता इथे तो इथे गेला म्हणजे 90 डिग्री. म्हणजे असे सरकवले ते 90-90 डिग्री सरकवले. मग आता इथे जर पूर्व आहे दक्षिण इथे पश्चिम येईल इथे आणि हा सूर्य इकडे उभा होता. आता इथे इकडे होणार आहे पण दिशेने नाव काय दिलं आपण? उत्तर. लक्षात आलं काय? त्याच्यात काही अडचण आहे का कोणाला? अडचण असेल तर विचार. नैऋत्याला पूर्व म्हटलं, वायव्याला
दक्षिण म्हटले तर उत्तरेला काय म्हणता येईल? नैऋत्याला वायव्य उत्तरेला काय म्हणता येईल? बघा हे स्टँडर्ड आहे उत्तर पूर्व. त्याने कोणाला काय म्हटले ते तुला? नैऋत्य कुठे असतो? इथे. याला तो का म्हणजे पूर्व आणि कशाला वायव्य. वायव्य म्हणजे इथे असतो वायव्य. याला काय म्हटलंय तुम्ही? दक्षिण. आता बघा इकडे पूर्वाला येते दक्षिणाला पूर्व इथे आला ना. असे असे फिरले ना ते जे 135 डिग्री फिरले ते समजलं. इकडे कोण येईल? पश्चिम. आणि इथे कोण येईल? उत्तर. कुठे येतोय तो? ही दिशा कुठली असते? कुठली असते? आग्नेय. म्हणजे उत्तरेला काय म्हणता येईल? मग आग्नेय म्हणता येईल. त्याला कसं फिरवलं ते बघा. आणि काय म्हटलं? किलोमीटर पूर्व दिशेकडे आणि तो उजवीकडे वळून नंतर तो पूर्वेकडे वळून 6 किलोमीटर व त्याच्या पहिल्या स्थानापासून किती दूर आहे? मी 3 किलोमीटर पूर्व दिशेकडे चालतो. त्याला कुठेतरी घ्या. इथे पॉईंट घेतला. हा पहिला पॉईंट घेतला. हे पॉईंट त्याला नाव दिलंच पाहिजे असं जरुरी नाही आहे. इथे पॉईंट आहे. तो कुठे जातोय? पूर्वेकडे. पूर्वेकडे म्हणजे इकडे गेला. किती किलोमीटर? हे अंदाजे काढायचं. काय काढायचं? अंदाजे. तो उजवीकडे उजवीकडे वळून 4 किलोमीटर. उजवीकडे म्हणजे कुठे वळतो तो? उजवीकडे वळतो म्हणजे 90 डिग्री. कुठे? किती? 4 जातो. आता हे सगळं अंदाजे काढायचं. समजलं? आता पुढे नंतर तो पश्चिमेकडे. पश्चिमेकडे म्हणजे इकडे आपली जे
दिशा आहे उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण अशीच ठेवायची. बघा आता पश्चिमेकडे इकडे पडेल तू किती किलोमीटर जाईल? 6 किलोमीटर. तो त्याच्या पहिल्या स्थानापासून किती दूर आहे? आता तो आला इकडे, समजलं? आता मला सांगा हे जर 3 किलोमीटर असेल, हे 3 किलोमीटर असेल, समजलं? हे 3 असेल ना. आणि आता असा आपण अंदाजे काढलंय बरं काय, इथे हे मोठे तेवढं कसं काय झालं असं नको म्हणा. तर टोटल जर 6 आहे याच्यातले हे 3 आहे, तर हे किती झाले मग? 3 किलोमीटर झाले. आणि तो इथे आता तो इथे 3 किलोमीटर वर आहे, पण मोजतो तो असं ना प्रारंभिक स्थानापासून ते तिरकस रेषा आहे. कसं तर इथून स्ट्रेट लाईन, हे स्ट्रेट लाईन आहे पण ती तिरकी आहे ना, कर्णामध्ये दिसते. तिथे आहे ना एक त्रिकोण तयार झालेला आहे. काय तयार झालेला आहे? त्रिकोण. आपण तर असं म्हणणार नाही की तो 3, 4 आणि 6 म्हणजे 13 किलोमीटर दूर आहे असं म्हणू का आपण? तो ऍक्च्युअल मध्ये दूर इतकाच आहे. समजला? शॉर्टेस्ट लाईन कोणती आहे? ही सरळ रेषा. मग ती काय आली? ती थोडीशी तिरकस आली. तिरकस आली म्हणजे काय? इथे काय तयार झालंय? त्रिकोण तयार झाला. कोणता त्रिकोण? काटकोन त्रिकोण. समजला? त्याची ही बाजू किती असेल तर ही किती? 4 आहे, तर ही किती असेल? 4. हा किती आहे? 3. आणि त्याचं अंतर हे x आहे. किती आहे त्याचं अंतर इथून इथपर्यंत? तर जेव्हा जेव्हा पायथागोरस येतो, पायथागोरस जेव्हा जेव्हा काटकोन त्रिकोण येतो, काटकोन त्रिकोण समजलं? पायथागोरस काटकोन नाही, फक्त काटकोन. काटकोन त्रिकोण की त्रिकोणाच्या कोणांमध्ये एक कोण मला एक काटकोन म्हणजे असं, हे असं डायरेक्ट असा असू शकतो, व असाही असू शकतो, व असा असू शकतो. एक कोण 90 माझा इथे कोणाला फायदा होतो? फायदा होतो बरोबर. पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. आता काटकोन त्याच्या व्यतिरिक्त काटकोन करणाऱ्या बाजू कोणती आहे? घ्या बघा इथे काटकोन होते 90 डिग्री उद्धार होतो इथे, ते असते पहिली बाजू. याला पहिली म्हणा, याला दुसरी म्हणा, याला पहिली म्हणा, याला दुसरी काही कुठले आणि जी रेषा असते तर ती तिला म्हणतात कर्ण. काय म्हणतात? कर्ण. कर्णाचा वर्ग नाही, ते कर्ण काय एक म्हणतो आपण अंतर किती? कर्णाचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग. तुम्हाला एक्स मानायचंय माना, नाही मानायचंय नको माना, तुम्ही डायरेक्ट कळतंय का? मला टेन्शन नाही राहत. मानलाय आपण एक्सचा वर्ग पहिल्या बाजूचा याला पहिली बाजू माना, याला पहिली याला म्हणतो पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग झालं. पहिला बाजूचा वर्ग सोडा अधिक या दोन वर आला 25 आणि आपल्याला एक्स पाहिजे, वर्ग पाहिजे, मग अंडर एक्स बरोबर किती? याचा ऍक्च्युअल किती दूर आहे? 5 किलोमीटर दूर आहे. बघा ज्या ज्या मला आधीपासून काही गोष्ट माहिती असेल की हे असं त्या हुशार लोकांनी शिकवता कसं ते शिकायचं. त्यांनी शिकवता कसं नेमकं काय ते समजून घ्यायचं. मला असं वाटतं माहिती
या एक मुलगी पश्चिम दिशेकडे 30 मीटर चालते. नंतर ती उजवीकडे वळून 30 मीटर चालते. नंतर डावीकडे वळून 20 मीटर चालते. परत डावीकडे वळून 20 मीटर चालते. आता ती स्वतःच्या प्रारंभापासून किती दूर जे सूचना एक मुलगी दक्षिण दिशेकडे जाते. आता ही इथून करू आपण दक्षिण दिशा. ही मुलगी दक्षिण दिशा किती गेली ती 30 गेली. उजवीकडे वळून उजवीकडे म्हणजे आता इमेजिन करा इकडे असत नाही समजलं असा इकडे त्याचं तोंड इकडे का मग इकडे इकडे वाढलं. त्याचं तोंड इकडे का मग म्हणजे इकडे वाढलं. त्याचं तोंड इकडे आहे का म्हणजे इकडे वाढलं. मग आता तो दक्षिणेकडे मग डावीकडे वळला असं म्हणजे इकडे वळला. समजलं का? प्रॅक्टिकल करायचं बरं कारण हे टेक्निकल आहे. उजवीकडे वळून 30 मीटर म्हणजे इकडे 30 मीटर. आता हे सारखे होते सारखे रेषा आता तिथे तोंड कुठे आलं इथे आलं इकडे तोंड आलं. आता ती डावीकडे वळून डावी म्हणजे खाली 20 इथे तोंड परत डावीकडे वळते किती गेली 30. तर एवढंच येईल ना रे या इथे आली. ही आधी सरळ मग इथे 30 आहे आणि इथे ही रेषा किती दूर आहे ती दूर आहे. आता इथे अशी जे ओळखीचे एका आजूबाजूला बसले असे किती झाले. तर एक लक्षात ठेवा तुम्ही जन्म घेतला तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत जन्माला आले का असे आजूबाजूला मेल आहे ते एक साथ आग लागणार आहे आपल्याला अग्निडाग. कोण आहे तुमच्यापैकी ज्याला पुरवलं जाईल असं पुरवलं बी जाऊ शकतं. आपल्यामध्ये अनेक पंथ आहे वेगवेगळे एक साथ पुरवलं जाईल का आपल्याला. एक लक्षात ठेवा नियम लक्षात ठेवा. जर तुम्हाला पुढे जायचं कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये
कॉम्पिटिशन मध्ये माणूस एकटा असतो. एक जण पास झाल्यावर आणि राहिला, सगळ्यात जास्त जेलेसी त्याला पेली, तो पास झाला तुम्हाला समजलं. जर तुमची कन्सेप्ट क्लिअर नसली तर जीवनाची कन्सेप्ट, आणि जीवनाची कन्सेप्ट प्रत्येकाची clear नसते. समजलं? मी काय स्पेशल आहे हे जेव्हा मला कळतं ना, तेव्हा तुम्ही कंपॅरिझन समजलं का. आता जे तुमचे मित्र आहेत त्यांच्या आजूबाजूला बसायचे, जायचं आणि कुठल्या तरी बेंचवर बसून जायचं, आज इथे उद्या तिथे, लगाव नाही ठेवायचा कुठल्या बेंचशी, इथे हेच माझं बेंच, हेच मी बसेल. आता मी बाय इथनं मागेच बसायचो, राईट. आता मस्त इकडे बेंच असे असे होत गेलेले, तिथे तिथे बसून पाहिलं मी, अरे शेवटच्याला बी असं दिसतं चांगलं. आधी तुम्ही बसले असणार असे सारखे बेंच होते, मास्तरली असं स्टेज नव्हतं, आलेच उभा राहायचं, मी मागे बसायचो बाय हाईट. एकदा मी विचार केला डायरेक्ट समोर बसतो, मागच्याला दिसून घाबरायचे सगळे, तेव्हा मी अजून 20-30 किलो जास्त होता याच्यापेक्षा, समजलं. 100-110 किलो वजन होतं, म्हणजे काय वजन पडत असेल वर्गामध्ये. तर समोर बसलो तर मास्तर टेन्शन मध्ये, हा पुढे कस काय, मध्यभागी बसतो. याचा अर्थ माझे मित्र कमी आहे का? माझे इतके मित्र आहे की त्यांना मी मोजतात, म्हणजे रोज एकाला फोन लावला तर एखादा नंबर 5 वर्षाला लागेल, इतके मित्र आहे माझ्याकडे, समजलं का. आणि फेवरेट जवळचे मित्र काय म्हणतात, कुठले मित्र तुला? जिगरी. जिगरी मित्र किती आहे? जिगरी असला तरच मित्र करतो मी, नाही तर असे बाहेरचे इकडचे तिकडचे पेरणी करायची शेतकऱ्यासारखं. तर एक बाग आमच्याकडे केळीच्या बागा लावतात, एकच एकच पद्धतीचे. असा विचार करतो का तू, नाही नाही याला जास्त मोठे केळी दिलेले, छोट्यावाले केळी दिले त्याला इकडे लावू, असं म्हणतो का? जागा आहे ना तर चांगलीच, माझ्याकडे कोटा आहे की नाही मित्र जोड्याचा, फेवरेटच जोडेल मी, दुसरे असले त्याला याला जोडत बसणार, समजलं. बाकीचे ओळखीचे पण असतात ना, पण मित्र असले तर फेवरेट असतात. पण कितीही फेवरेट मित्र असला, शिकत असताना, लग्न करत असताना, मारताना यांना सोबत घ्यायचं नाही, समजलं. लग्न करत असताना म्हणजे त्या खुर्चीवर बस होणार का तुम्ही शेजारी बस, तुम्ही बस जवळचा मी, मरताना तुम्ही मरते, तुम्ही असं नाही की तुम्ही मर मी मरते म्हणणार का. आणि जन्म तर तुमच्या हातात नव्हता, मरणही तुमच्या हातात नाही, काहींच्या हातात असते मरण कधी कधी. पण एकटं राहायला शिका, मग तुम्ही इंडिपेंडंट होणार, ज्याला म्हणतो आपण स्वातंत्र्य, स्वातंत्र्यात जगणार, मग तुमचं चित्त कुठेही लागणार. लक्ष आलं. शिकत असताना मित्र जर आजूबाजूला बसला, तो डायव्हर्ट करतो तुम्हाला. मी जे हे भाषण देतो, हे काहीतरी 2 मिनिट बोलतो, तर हे मी घरून ठरवून नाही येत, मी इथे काहीतरी बघतो वातावरण, फील करतो, आणि इथे आता काय यांना ते सांगायचं ते बरोबर इथे येऊन जातं. उदाहरण, आता गाडी चालवत असताना गड्डा आल्यावर आपोआप ब्रेक मारला होता की नाही, तसंही असतं. मी कोणाला काय म्हटलंय त्यांना बरोबर कळलं असेल, आणि काही जण असे होते की त्यांचं काहीच नाही त्यांनाही बरोबर कळलेलं असेल, समजलं. कारण मी इथे तुम्हाला डायरेक्ट, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे होईल, सगळ्याच गोष्टीने तुम्ही मोठे आहे माझ्यापेक्षा, तर मी तुम्हाला डायरेक्ट बोलू नाही शकत. माझ्या वर्गामध्ये माझा जो क्लास आहे त्याच्याबद्दल मी सांगतो तुम्हाला. इथे मी कशासाठी आलोय ते सांगतो. इथे मी एका बुकच्या रिसर्च साठी आलोय. ते रिसर्च सुरू असताना रिकामा गजाला बसायचं बाकीचा वेळ, मग शिकवायचं बाबा एक क्लास आहे तिथे, तसा मी इथे शिकवायला आलो. लक्षाला माझी स्वतःची अकॅडमी भुसावळला येते, खेड्या गावामध्ये जाऊन आमच्या भागातल्या मुलांना शिकवायचं असं माझं ध्येय होतं. मी इंजिनियर आहे ते सोडून मी तिथे गेलो होतो, आणि पुढे नशिबाने लेखक झालो. काय 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 जीवनामध्ये ते मलाच माहिती, पण त्या निमित्ताने मी आलो, म्हणजे कळलं तुम्हाला, म्हणजे मी नोकर वगैरे असे म्हणून आलाय का इथे, बिलकुल. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, मला खरंच शिकवायचं तुम्हाला. माझा क्लास कसा आहे ऍक्च्युअल तो सांगतो, दुसऱ्याच्या क्लासमध्ये मी जास्त ज्ञान नाही झालं. माझ्या क्लासमध्ये आता येतात की नाही, कोणी येतात फोटो काढतो, कोणाची हिंमत नाही माझ्या क्लासमध्ये यायची, समजलं. मुलांचीच तर नसते, वेळ झाला की नंतर यायची बिलकुल हिंमत का नसेल सांगा बरं. कारण काय, मी मारतो त्यांना, काय कारण असतं ते सांग.
तर कारण सांगतो मी तुम्हाला. भीती काय असते? तिला म्हणतात आरोग्य भीती. आणि ती तयार होते तुमच्या चारित्र्याने. समजलं? तुम्ही जर आता मी इतका पोपटासारखा फडफड 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 करतो, असं मी जर इकडनं चालत असताना कुठेतरी गेलो, दारूच्या दुकानाच्या समोर उभा राहील, तिथे काहीतरी शिंगारीची पुडी विकत घेतली, तुम्ही जाताय, तुम्ही ऐकणार आहे माझं भाषण? कसला आदरण, कसली भीती? मी जर तुम्हाला काहीतरी सांगतोय तर याचा अर्थ मी काहीतरी पाळत असेल. मी तुम्हाला म्हणतोय सकाळी उठून व्यायाम करा आणि मी तिकडे गेल्यावर एक राऊंड मध्ये फुसफुस करतो, ऐकणार आहे तुम्ही? म्हणजे जो ट्रेनर असतो, जो शिकवणारा असतो, त्याचं तेव्हाच ऐकलं जातं, त्याचा तेव्हाच आदर असतो जेव्हा तो आपल्यापेक्षा एक काकांची वय असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि जिथे तो नसतो तिथे तो ऍक्सेप्ट करतो की मला हे माहिती नाही, विषयावर बोला, असा जो स्पष्ट बोलतो त्याची आदरयुक्त भीती असते. समजलं? कळतंय मित्रांनो? म्हणजे मी तुम्हाला हे नाही सांगत आहे की असं तसा मी वागत नाही आता तुमच्याशी डायरेक्ट, नाही तर मी डायरेक्ट सांगतो तू तू तू, असं असं डायरेक्ट बोलतो माझ्या क्लासमध्ये. इथे कसं आहे, तुम्ही हा दुसऱ्यांचा क्लास आहे, इथे मी कसं काय माझ्या स्वराज्यामध्ये मी करणार आहे. शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये नियम लावतात, आग्र्याला जाऊन थोडी नियम लावतात. कळाला? हे काही आग्रा नाही, पण आपल्या स्वराज्यात नियम लावला होता, तर इथे मी नियम नाही लावू शकत. पण मी जे बोलतो ते कोणासाठी तरी बोलतोय इथे, आणि बाकीच्यांनी ते समजून घ्यायचं. समजलं? तुम्हाला जर पुढे जायचं असेल, कॉम्पिटिशन जिंकायची असेल, एक खूप फैललं होतं की ज्यांना एकदम उंच उडायचं असतं, त्यांना एकदम उंच उडायचं असतं, आकाशामध्ये भरारी घ्यायची असते, ते जमिनीवरच्या शुल्लक गोष्टींसोबत मैत्री करत बसत नाही. लक्षात आलं का? हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार असा आहे की ज्यांना एकदम उंच उडायचं असतं ते पाऊस, वारा, उधाण याचं कारण देत नाही. गरुडचं एक उदाहरण सांगितलं आता, की पाऊस, वारा, उधाण जो सुरू असतो तो कुठे सुरू असतो? ते या वातावरणाच्या एका टप्प्यामध्ये सुरू असतो. त्या ढगांच्या वर गेले विमान चालतात बघा जिथून, तिथे काही पाऊस वगैरे पडत नाही, त्याच्या वरून तो उडतो, पडून घेऊ दे, जितकं पडेल तितकं आपण वर फिरू. म्हणजे त्याला पाऊस पडला काही फरक पडतो का? आणि गरुड, गरुड मस्त 50 जणांच्या याच्यामध्ये फिरतो. बगड्यांसारखा आहे का तो? बगड्यांसारखा 50 जण आले हवेत, मस्त दिसत आहे. काय अस्तित्व आहे? कुठल्या बगड्याचं अस्तित्व आहे? सुंदर दिसतोय, एकदम भारी. काय? राजा म्हणून मान्यता आहे त्याला? बगडा आहे तो. गोष्टी तयार झाल्या तर काय निघाल्या त्याच्यावर? चालाक बगडा, मच्छरले मारतो, नावच खराब झालंय त्याचं. मारणार तर गरुड बी आहे, पण नाव खराब आहे का त्याचं? सिंहाचं नाव खराब नाही होत शिकार करू नये, कारण तो सिंह आहे. आणि लांडगे शिकार करतात, नाव खराब होते. ते नाव खराब त्याचं होत नाही जो एकदम मोठा असतो, तो काही केलं तरी चालते. समजलं? आता मी एकदम मोठा झाला, काहीतरी मोठा झाला, दारूच्या ठिकाणी शेंगदाणे विकत घेतले तर कौतुकाचा विषय म्हणजे इथे शेंगदाणे खाल्ल्यावर प्रोटीन मिळत असेल असं काहीतरी लोक छापतील, कारण मोठा झाला ना. मी काय बोलतोय ते कळते. एकटं राहायचं शिका. काय करा सांगा, कोण काय करीन सांगा. काय करा ध्यानमध्ये, काय करा ध्यानमध्ये? काहीच करू नका. ध्यानमध्ये जे जे विचार येतील ते येऊ द्या, काहीच करू नका. जे जे येईल ते येऊ द्या. देव आणा समोर, काहीच नको आणा, जे येते ते येऊ द्या. समोर काही बिंदू दिसतो, काहीच बिंदू दिसत नाही इथे. दिवसा जर ध्यान केलं तर लाल लाल दिसेल, रात्री ध्यान केलं तर काळं दिसेल. लाल का दिसेल? बाहेर प्रकाश जास्त असला तर हे आपले जे रक्त असतं या पापुद्रामध्ये ते आपल्याला रिफ्लेक्ट होतं, आणि अंधार असेल तर कशाला रिफ्लेक्ट होणार, म्हणून ते काढत दिसतं. समजलं? एवढं सायन्स आहे त्याच्यामध्ये, फिजिक्स. ज्याला फिजिक्स आवडतो त्याला अध्यात्म कळतं, एवढं लक्षात ठेवा. ज्याने फिजिक्स चांगला शिकला, भौतिकशास्त्र, फिजिक्स, त्याला या गोष्टी अध्यात्माकडे तो चांगला वळतो. ज्याला फिजिक्स माहिती नाही तो म्हणतो मला अध्यात्म माहिती आहे, पागल आहे. समजला? आणि ज्याला फिजिक्स कळायचं असेल त्याला गणित कळलं पाहिजे. कारण पहिल्या दिवशी सांगितलं होतं मी ना की मॅथ इज द लँग्वेज ऑफ फिजिक्स. असं काहीच नको करा, 5 मिनिटं ध्यान करा. ध्यान केल्यानंतर काय करा? काय करायचं? काहीच करायचं नाही, फक्त येऊ द्या, विचार येऊ द्या. जितके विचार येतील ते सगळे निघून जातील तुमच्या डोक्यात.
झोपताना सगळे एकदा निघून गेले, 5 मिनिटामध्ये सगळे निघून, 1-2 मिनिटातच निघतात. की मग मी कोण आहे, मला काय करायचं, बस एवढं विचार. आपल्या धर्मशास्त्रांमध्ये एक शब्द विचारला गेलेला आहे आणि त्याच्यावर सगळेच्या सगळे नॉलेजेबल पुस्तकं निर्माण झाले. सगळे वेद वगैरे उपनिषद सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एका प्रश्नावर तयार झाले. त्या तो प्रश्न हा, कोहम म्हणतोय. कोहम, मी कोण आहे. आता मी जर विचारलं तुम्हाला तुम्ही कोण आहे, तुम्ही नाव सांगता आणि इकडला आहे तिकडला सांगता, BA झालाय टी झालं ते सांगता. कशासाठी जन्माला आलाय, तुझं अंतिम ध्येय काय, कोणाला सांगता येणार. सांगताना काही सांगता, अंतिम ध्येय कोणाला सांगता येणार नाही. मला पुढे सांगता येईल, मोठ्या मोठ्या गुरु लोकांना तर सांगता येत नाही. ते या शोधामध्ये, आपण त्या शोधामध्ये जायचं. मग याचा जेव्हा शोध करायचा असतो, तुम्हाला जे टाइमच मिळणार नाही, तुम्ही विलगच होणार नाही कोणापासून काय. नाहीतर तेच आहे तुमचं, संध्याकाळी या हॉटेलमध्ये भेटू, सकाळी इकडे जाऊ, इकडे चांगलं जेवण नाही भेटत, तिकडे जाऊ, साध्या साध्या गोष्टींच्या चर्चा आहे. समजलं. आपल्या चर्चा कुठल्या असल्या पाहिजे, मी कशासाठी झालो, मी काय करतोय, मी हे जे करतोय ते योग्य करतोय का, मी जे टार्गेट ठरवले मी त्याच दिशेने आहे का, मला कोणी डायव्हर्ट करतोय का. आणि जो डायव्हर्ट करत असेल तो कोणी असेल त्याला बाजूला. मी अभ्यास करत असताना आई मला टिक 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 करते का, मी पुस्तक उचलेल मी चालत, आईला नाही पाठवते तिकडे, मी पुस्तक उचलेल लायब्ररीत चालत आहे. समजलं. मोबाईल टिक टिक करतोय का, फ्लाईट मोड, विमानात बसून जा तुम्ही, फ्लाईट मोड लावून द्या. समजलं. मग जो जो डायव्हर्ट करेल त्याला जीवनातून विलग करा. मग तुम्ही एकटे ध्रुव बाळासारखे होता. ध्रुव बाळा माहिती, ध्रुव बाळ, ध्रुव बाळाने ध्रुव मागितला होता, ध्रुव म्हणजे तो एक तारा मागितला, असे ठिकाण मागितलं होतं जिथे मला कोणी उठवणार नाही. समजलं. नाही तर तुमचे मित्र पुढे जातील आणि तुम्ही मागे राहणार बरं का. चल, लय भाषण झालं आता. भाषण मस्त होतं. आता बघा पुढचं. राजू 25 किलोमीटर उत्तर दिशेने चालतो. राजू 25 किलोमीटर उत्तर दिशेने चालतो आणि डावीकडे वळून 5 किलोमीटर चालतो. ओ बिंदूवर पोहोचतो आणि ओ बिंदूवर पोहोचतो. नंतर तो उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालतो. परत प्रारंभ स्थानी जाण्यासाठी त्याला किती अंतर कापावे लागेल, किती अंतर कापावे लागेल बघा. बघा आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे सूचना, ते व्यवस्थित तसं करून बघा. आणि किती अंतर कापावे लागेल ते किती अंतर तिथे त्यानंतर राजू 25 किलोमीटर उत्तर दिशेने चालतो आणि डावीकडे वळून 5 किलोमीटर चालतो आणि तो बिंदूवर पोहोचतो. नंतर तो उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालतो. परत किती अंतर कापावे, किती अंतर कापावे लागेल. बघ आता राजू 25 किलोमीटर उत्तर दिशेने चालतो. इथे बघा, उत्तर दिशा इथे 25 किलोमीटर गेलो.
आणि डावीकडे म्हणजे इकडे वळतोय किती किलोमीटर जातोय? 5. आणि कोणत्या बिंदूवर आला तो? इथे ओ बिंदू. जसं म्हटलं नंतर उजवीकडे वळू. उजवीकडे म्हणजे असा म्हणजे तिकडे वर जाईल तो. किती जाईल तो? 5 किलोमीटर. इथे आला समजा मध्ये 5. पुढे परत प्रारंभ स्थानी जाण्यासाठी त्याला किती अंतर कापावे लागेल? आता मला किती अंतर कापावं लागेल? इथून त्याला कुठे जावं लागेल? इथे व्हायला लागेल. आता इथून इथपर्यंत हे आलं का प्रत्येकाला जातं? आणि ह्या म्हणजे ही रेषा आहे. त्याला बाजूला त्याच्यामध्ये ही रेषा आहे इथपर्यंत. मग आता ही पण असेल असं जर जोडलं इमॅजिनरी लाईन जोडलं एक त्रिकोण मिळतो बाहेर त्रिकोण मिळतो. ही रेषा किती काढायची? ती एक सेकंद. आणि इथे 90 डिग्री होतो ना 90 डिग्री. हे किती अंतर आहे सांगा बरं? 5 होतं. हे किती आहे? 5. हे किती असेल? हे किती होतं? 25. आणि हे किती आहे? 5. म्हणजे टोटल किती झालं? 30. लक्षात आलं? म्हणजे आता काढता येईल तुम्हाला कर्णाचा वर्ग म्हणजे x वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग दुसऱ्या बाजूचा वर्ग झालं. नेक्स्ट अंडर रूट टाका. 5चा वर्ग 25, 30चा वर्ग 900 म्हणजे किती झालं? 925 आणि हा x त्याला बाहेर काढू. 925 नाही त्याला फोडावं लागेल आपल्याला. त्याला फोडावं लागेल म्हणजे काय करावं लागेल? 25 ने फोडा. 25 ने भाग नाही आला त्याचे अवयव पहा. कारण बाहेर काढायचं असेल तर त्याचे काय अवयव त्याला भाग म्हणजे 5 आहे म्हणजे 5 आणि एकाच कशा 25 कारण 25 925 ला 25 ने भागलं तर एक अवयव 25 झाला. त्याचा जो भागाकार आहे तो दुसरा अवयव म्हणजे 25 त्रिक 75 उरले किती? 75 92 वजा 75 17 25 7 झालं. किती झालं? आता 25 चा बाहेर कोणी 5 आणि अंडर रूट 20 आहे. मध्ये 20 20 25 हे 5 रूट 37 आहे. मला आता हे जे उत्तर आहे हे जवळपास किती 30 20 25 की 35 बघा 37 आहे 37 हा कोणाच्या जवळ आहे? अंडर रूट 37 आहे तो अंडर रूट. पूर्ण वर्ग कोण आहे त्याच्याजवळ? पूर्ण वर्ग 37च्या जवळ पूर्ण वर्ग कोण आहे? 36 आहे म्हणजे हा 5 गुणिला याला जर तुम्ही 36 घेतला आणि पुढचा कुठला आहे? 49 आहे. मग 37 कोणाच्या जवळ आहे? 6च्या जवळ आहे ना. म्हणजे याचं जे उत्तर येईल 37चं 6.0 असं काहीतरी येईल. 6 पॉईंट काहीतरी समजलं म्हणजे 6 म्हणजे 30 पॉईंट हे कोणाच्या जवळ आहे की जवळ आहे? आता समजा मी जर म्हणलं 30.12 तर हे 30च्या जवळ आहे की 35च्या? 30च्या म्हणजे याचं उत्तर किती येईल? असं म्हणता याला हे सेंड माहिती तुम्हाला नियर अबाउट जवळपास तुम्हाला
तर अशा गणितामध्ये कन्फ्युज नाही व्हायचं. हे कसं सोडवायचं आपल्याला त्या पद्धतीने लक्षात आलं? दुसरी गोष्ट ते इथूनच कळलं होतं बघा. हा चार आणि पस्तीस तीसच्या जवळ इथूनच जवळपास चुकलंय की ते चुकलं वगैरे काही नाही. जवळपास इमेजिन सरळ जर आले कोणामध्ये असेल तर पायथागोरस वेगळं त्याच्या बाजू कुठल्या आहे काय हे करणं कारण करणं माहिती म्हणजे सरळ एकदा अशा 25 आहे 25 दोन्ही म्हणजे शॉर्टेज लेंथ shortest length between 2 points called as straight line. दोन बिंदू सर्वात कमी म्हणजे हे असं सरळ. आता हे दोन बिंदू तर असे जोडता येतील ना आ रमत गमत असा फिरत 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 मग जोडता. मग हे काय छोटे आहे का ते? तर हे आणि तेच म्हणजे सरळ नाही अशी तिची व्याख्या असते. कारण बिंदू त्यानंतर क्लोज फिगर फिगर ओपन फिगर ते आपण भूमिती शिकू तेव्हा मी सांगेल तुम्हाला काय काय. आता काही प्रश्न असतात की जिथे दिलेलं फिरवलेलं तुम्हाला काही तो एक प्रश्न म्हणजे 10 मीटर कडे आणि डावीकडे वळून 10 मीटर चालू. परत डावीकडे वळतो आणि 10 मीटर तो 45 डिग्री उजवीकडे वळतो आणि सरळ आता तो उलट्या दिशेला
त्या दिशेकडे त्या दिशेकडे दक्षिण पूर्व दक्षिण पूर्व उत्तर पश्चिम आग्नेय नैऋत्य दहा पश्चिमेकडे म्हणजे इकडे दहा गेला तो इकडे पश्चिमेकडे नंतर तो डावीकडे म्हणजे इकडे वळला किती गेला 10 गेला दक्षिणकडे जाऊन आला परत डावीकडे म्हणजे इकडे वळला 10 मीटर गेला नंतर तो 45 डिग्री उजवीकडे आता इथे येतो इकडे तोंड येतो इथे आता तो 45 डिग्री कुठे वळतोय उजवीकडे उजवीकडे म्हणजे असं इकडे वळला ना तो इकडे वळला तो इकडे आता 45 आता 90 जर वळला असता तो इथून डायरेक्ट असा वळला असता तो पुरा 90 पण तो 45 म्हणजे हे असा उभा आहे इथे 90 आहे इकडे वळला असेल तो 45 डिग्री आता कुठे येतो तर इथे कोणती दिशा असते कुठली असते आग्नेय हा परत बघा पश्चिमेकडे 10 मीटर पश्चिमे झालं डावीकडे उजवीकडे वळणं म्हणजे 90 डिग्री मध्ये वळणं समजलं इथे वळणं 10 मीटर गेलं परत डावीकडे वळतो परत डावीकडे वळला इकडे आला तो 10 मीटर आता तो 45 डिग्री उजवीकडे आता उजवीकडे म्हणजे खाली इथे 90 डिग्री आहे मग 45 म्हणजे इथे असेल मध्यभागी म्हणजे इकडे तोंड येते जाता इथे कुठली दिशा असते तर ती असते आग्नेय दक्षिण पूर्व म्हणजे परीक्षा असतात त्याच्यामध्ये कसे प्रश्न झालं होतं झालं होतं की जेणे दक्षिण दिशेकडे चालायला 15 मीटर चालल्यानंतर 2 वेळा डावीकडे वळला 2 वेळा डावीकडे वळला आणि दोघं वेळी 15-15 मीटर चालला आता तू आपल्या प्रारंभ बिंदूपासून कोणत्या दिशेला आणि किती दूर आहे दिशाही काढायची आणि दुरी काढायची ऑप्शन आहे 30 मीटर पूर्व 20 मीटर पश्चिम
15 मीटर पूर्व, 15 मीटर दक्षिण. पुढे काढ. बघा, ज्याने दक्षिण दिशेकडे चालायला सुरुवात केली. समजा इथे दक्षिण दिशेकडे 15 मीटर चालल्यानंतर, म्हणजे किती मीटर चाललाय? 15 मीटर चाललं. दिसतंय प्रत्येकाला? दिसतंय? दिल्ली लगा तुम्ही मला नाही. 15 मीटर दिसतंय. 15 मीटर दक्षिणेकडे जातो तो 2 वेळा डावीकडे वळला, 2 वेळा डावीकडे वळला आणि दोघं वेळी 15-15 मीटर चालला. आता इथे काय करायचं? आपण काय करतो? एक वाक्य अर्ध वाचताना लगेच कृती करतो. वाक्य पूर्ण जिथे पॉइंट असतो किंवा अर्धविराम असतो तिथपर्यंत पूर्ण वाचायचं, मग इथे आपण कृती करायची. जर डावीकडे वळला म्हणजे असं लगेच नाही करायचं, पूर्ण वाक्य होते. नंतर 2 वेळा डावीकडे वळला आणि दोघं वेळी 15-15 मीटर चालला. म्हणजे एकदा डावीकडे वळला, डावीकडे म्हणजे असं समजलं, म्हणजे असं वळलं आणि 15 मीटर गेला झालं. आता परत डावीकडे वळला आणि 15 मीटर गेला. या उलटा अर्थ बघा तुम्हाला, की डावीकडे एकदा वळला 15 मीटर गेला, हे 15-15. याचा अर्थ काय झाला? एकदा 15 एकदा 15 असं जर मग 15 वळला परत डावीकडे वळला 15 गेला. आता आता तो आपल्या प्रारंभ बिंदूपासून कोणत्या दिशेला आणि किती दूर आहे? आता पाहतो या बरोबर राहील म्हणजे तो 15 मीटर समजलं. आता तो कुठे होता तो पॉइंट करायचा. या गणितामध्ये तो जिथे होता तो पॉइंट करायचा. इथून या रेषा टाकायच्या दिशेच्या. हे उत्तर आहे, हे दक्षिण आहे, हे पश्चिम आहे, पूर्व. तर आता तो त्याच्या पॉइंट पासून कुठे आहे? बरोबर पूर्वेवर आहे. आणि किती दूर आहे? 15 वर आहे. तर दिशा कुठून ठरवायची? जिथे प्रारंभ बिंदू आहे तिथून दिशा ठरवायची. समजा तो इथे 10 मीटर असतो काही, मग तो 10 मीटर आहे कुठे? तर दक्षिण पूर्वामध्ये, आग्नेय. कुठे येतो? आग्नेय मध्ये. तर दिशा कुठून ठरवायची? फक्त पॉइंट पासून, एवढं लक्षात ठेवा. थोडं वेगळं. ए आणि बी एका बिंदूपासून सुरुवात करतात. एक दक्षिणेकडे 8 किलोमीटर सायकल
चालवत जाते. उजवीकडे 5 किलोमीटर सायकल चालवलं. 3 किलोमीटर उत्तरेकडे सायकलवर आणि नंतर पूर्वेकडे वळून 5 किलोमीटर सायकल आणि परत डावीकडे वळून 4 किलोमीटर चालवलं. ए पासून बी ची स्थिती काय आहे? ए पासून बी ची स्थिती काय आहे? पहिला ऑप्शन आहे 7 किलोमीटर उत्तर. दूसरा ऑप्शन है 5 किलोमीटर दक्षिण. तीसरे 15 किलोमीटर उत्तर. 15 किलोमीटर ए पासून बघा ए आणि बी एका बिंदूपासून इथे समजा पुढे जातो दक्षिणेकडे जातो 8 किलोमीटर आणि परत पुढे उजवीकडे म्हणजे इकडे कळला किती 5 झालं. हे 5. बी बी कुठे गेला उत्तरेकडे 3 किलोमीटर इथून 3 गेला. परत 5 किलोमीटर सायकल नंतर काय उजवीकडे कुठे इथे 5 असे ना. इथे 3 किलोमीटर आणि नंतर मग पश्चिमेकडे 5 किलोमीटर. जेव्हा हे बिंदू सारखे असतील हे 5 इथे 5 नंतर परत कुठे परत डावीकडे म्हणजे इकडे खाली किती किलोमीटर 4. आता हे बघा हे 3 होते ना 4 इकडे जरी असेल 4 इकडे. आता आता ए पासून इथे एला जर पॉईंट केला उत्तर कुठे दिसतोय इथे उत्तर आहे आणि ते उत्तर आहे म्हणजे 7 आणि 15 किती दूर येतो तर बघा हे अंतर काढायचं. हे टोटल अंतर किती होतं 3 आणि 8 किती होतं टोटल अंतर किती होतं 11 मधले 4 मोजलेले किंवा 7 किलोमीटर उत्तर किती दिशा काय उत्तर आणि किती किलोमीटर हे प्रश्न सोपे. दिशेचा उपयोग कुठे होतो तर तुम्ही बैठक जे व्यवस्था असते बैठक
तिच्या बैठकमध्ये काय असतं की कोण कोणाच्या उजवीकडे बसलाय, डावीकडे बसलाय, इतक्या कोणामध्ये बसलेला आहे वगैरे, तिथे दिशा आपल्याला उपयोगात पडते. ते ते गणित असतं. याच्यात काही अडचण आहे का म्हणून? तुम्ही अभ्यास करूनच ठेवा. नाही झाली समजा तर आपण गणिताकडे परत वळू. आणि गणितामध्ये आपण हे घेऊ, काय म्हणतो आपण त्याला, ऍव्हरेज. ऍव्हरेज शिकवा. कारण आपला पर्सेंटेज तुम्हाला थोडंफार माहिती झालेलं आहे, गुणोत्तर तुम्हाला थोडंफार माहिती झालेलं आहे. तुम्हाला आता ऍव्हरेज थोडंफार माहिती झालं की मग तुमचे जे प्रश्न असतील, म्हणजे जे इतर जे चॅप्टर असतील जे याच्यावर आधारित आहे ते घ्यायला आपल्याला सोपं जाईल. समजलं? आता याच्यामध्ये एखादं चॅप्टर समजा तुम्हाला कळत नसेल, जे झालेले आहे त्याच्यावरचे गणित कुठलेही केव्हाही विचारले चालतात. समजलं? आता हा क्लास झाल्यानंतर माझा तिकडे लगेच क्लास असतो. तो झाल्यानंतर तुम्ही जर मला भेटले, परत बाहेर विचारलं, तर मी तुम्हाला असं म्हणणार आहे का नाही उद्या याचे पैसे नाही मिळणार, असं म्हणणार आहे का मी केव्हाही विचारलं तर चालतं. समजलं? आणि तुम्हाला काही असेल, आता कलेक्टर मीटिंग असेल तुमची, पीएम ला भेटायचं असेल, तुम्ही निघून जा, मग विचारू नका. समजलं? पण विचारायचं असेल तर तुम्ही थोडं थांबू शकता. आणि क्लासमध्ये काय विचारायचं, डायरेक्ट जो विषय सुरू असतो त्याच्याशी संबंधित विचारायचं. तुम्ही 14 चॅप्टर विचारलं आता याच्यामध्ये, मग ते सांगितलं जाईल का? कारण मग ते बाकीच्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे होईल ना त्याच्यामध्ये, म्हणून ते वैयक्तिक विचारायचं असेल. आणि याच्यावरच आधारित विचारायचं आहे समजा, जे सुरू असलेले त्याच्यावर आधारित, त्याच्यावर एक उपाय असतो की आता मी सांगितलं तुम्हाला की ऍव्हरेजवर घेणार आहे मी सोमवारी, जर पेपर नाही झाला तर मग सोमवारी होईल किंवा मंगळवारी किंवा ना किंवा तर आपलं सुरू होईल ऍव्हरेज. मग ते आधी वाचून घ्या, थोडंफार माहिती असेल तुम्हाला, त्याच्यातले कुठले टॉपिक तुम्हाला येत नाही ते आता स्टिक करून घ्या. ते शिकवत असताना जर तुम्हाला नाही आले शिकवत असताना, तर मग ते विचारा की हे टॉपिकवरचा हा प्रश्न मला येत नाही, आणि प्रश्न घेऊन या, फोटो घेऊन या, काहीतरी घेऊन या. तुम्ही म्हणता ते असं होतं ते तसं, असं हवेमध्ये तारे तोडायची नाही. समजलं? डायरेक्ट घेऊन या, कुठल्या याच्यामध्ये पडलेला आहे प्रश्न तो लिहिलेला असला पाहिजे व्यवस्थित, कारण तो सांगता येत नाही आपल्याला. मग तो मी इथे घेईन, लक्षात आहे. आणि ते प्रश्न तुम्ही काढल्यानंतर तुमचे 80-90% तिथे सॉल्व्ह होतील, की अच्छा हे याला असं सोडवायचं, त्याला तसं सोडवायचं, असं सोडवल्यावर हे येऊन जाईल. असे तुमचे 70-80% होतीलच. समजलं का? कारण वेगळं याच्यामध्ये काही नसतं. तुम्ही काहीतरी वेगळं गणित वेगळ्या ग्रहावरचं करणार, मी वेगळ्या ग्रहावरचं, असं काही नसतं. तेच तेच असतं. आणि कुठलीही गोष्ट करताना ती का करतोय ते एक समजलं पाहिजे. ग्रुप डी ची परीक्षा कोण कोण भरणार आहे तुमच्यापैकी? आता जे रेल्वेची परीक्षा, रेल्वेच्या परीक्षा ज्या आहे 10वीवर येतात, 10वीवर प्रत्येकाने भरल्या पाहिजे. समजलं? 10वी प्रत्येकाची झाली. मग 10वीवर त्या परीक्षा आहे तर प्रत्येकाने भरल्या पाहिजे. फक्त भरत असताना काळजी घेतली पाहिजे की कोणत्या कोणत्या जागेसाठी तुम्ही ते भरणार आहे. कारण जागा तुमची वेगळी असल्याने याची जागा जास्त आहे, अशा भरल्या तुम्ही तर तिथे जाऊन तुम्हाला कामामध्ये वर्कलोड वगैरे तुम्हाला असं वाटत असेल की स्पर्धा परीक्षा आहे, म्हणजे याच्यामध्ये नोकरी जी आहे ती सगळी चांगलीच आहे, असं काही नाही. रेल्वेमध्ये अति मेहनतीच्याही नोकऱ्या, जेवढे शेतकऱ्यालाही एकदम मेहनत पुरत नसेल तेवढ्या मेहनत पुरणाऱ्या नोकऱ्या आहे त्याच्यामध्ये. ट्रॅकवर पाहिले का ते भगवे कपडे घालून ते हातोडा घेऊन 5-6 किलोमीटर रोज चालावं लागतं त्यांना ते वजन घेऊन. आणि फक्त तेवढंच नाही, एका मित्राचा एक अनुभव सांगतो तुम्हाला, जाता जाता थोडंसं डोक्याला ताण. गुड्सगार्ड आहे, गुड्सगार्ड. गुड्सगार्ड माहितीये? मालगाडी. मालगाडी म्हणजे मालगाडी, गुड्स कॅरियर म्हणतो ना आपण. गुड्स म्हणजे वस्तू, गुड गार्ड म्हणजे चांगला गार्ड असं नाही बरं का ते. गुड्स म्हणजे वस्तू. तुम्ही ट्रकवर इकडे तिकडे गुड्स कॅरियर, तर काही जण कसे वाचतात गुड करिअर, म्हणजे हे करिअर चांगलं आहे असं. करिअर तर कुठलंही चांगलं आहे, तुम्हाला आवडत असलं तर. मालचं. आणि मालगाडीतला प्रमुख कोण असतो सांगा बरं, ज्याच्यावर जबाबदारी असते मालगाडीमध्ये रेल्वेमध्ये? चालवणारा असतो की तो गार्ड असतो? गार्ड मेन असतो, चालवणारा मेन नसतो. चालवणाऱ्याने केव्हा चालवायचं आणि केव्हा बंद करायचं हे ठरवतो गार्ड. त्याला पगार असतो गार्ड चालवणाऱ्यापेक्षा जास्त. दोघांना सगळ्यात जास्त पगार जे घेणारे लोक आहेत रेल्वेमध्ये ते असतात, एक असतो लोको पायलट आणि दुसरा
आणि त्यांचं जीवन एकदम डेंजर असते. आता याच्यासोबत काय झालं ते सांगतो. दोन दोन अनुभव सांगतो. एक चांगला सांगतो पहिले. त्याच्या गाडीतून काहीतरी नेत होते ते, काही सामान होतं, ते काड्या वगैरे ते पडल्या अशा समोरच्या याच्यावरनं पडल्या. मग याला दिसलंय, त्याने थांबवली गाडी. आता ते एवढ्या पडल्या तर खाली उतरायचं कोणाची काम, म्हणजे जबाबदारी कोणाची असते? गुड्स गार्ड. ड्रायव्हर उतरेल का? नाही, तो तो हातवर करतो, मी नाही उतरला. मित्र असला जवळचा असला तो म्हणतो की चला आपण दोघे. यदा कदाचित माणूस, गाय, एखादा प्राणी याच्यात काटला गेला आणि गाडी थांबली, तर ते बाजूला करायची जबाबदारी कोणाची असते? गुड्स गार्ड. आता रक्त पाहिल्यानंतर मला घेरी येते, मग मी गुड्स गार्ड भरणार आहे का? मला एकटं राहिल्यानंतर जीव घाबरतो, रात्री बेरात्री माझ्याकडे गुड्स गार्डची नोकरी होणार आहे का? कारण त्याच्यासोबत टाइमपास तू एकटा नको जाऊ, याला घेऊन जा, असं थोडी असतं. एकटा प्रवास करतो. आणि तो मालगाडीचा गार्ड म्हणतोय मी, मालगाडीचा. पहिले मालगाडीच मिळते तुम्हाला, डायरेक्ट पॅसेंजर कोणती हावडा एक्सप्रेस वगैरे तसं नाही मिळणार आहे तुम्हाला. पहिले काय मिळतं? मालगाडी. त्याच्यानी एकटं जर हिंमत असेल तर गेलं पाहिजे. रनिंग स्टाफ म्हणतो त्याला, तो रनिंग स्टाफ असतो. रनिंग स्टाफची नोकरी जरा रिस्की असते. दुसरी गोष्ट, हे जे फिरणारे असतात यांना मग हे ऑफर देतात, भाऊ 500 घे, 1000 घे, पण हे उचलून बाजूला करा. मग हे बिचारे ठीक आहे साहेब, 500 1000 बाजूला करतात. अशी कामं आहे तिथे. जळगावची एक घटना आहे मागच्या वर्षी. 5-6 जण एक ग्रुप डी मधले कार्यकर्ते काम करत होते. काय झालं, कोणाची चुकी झाली, काय झाली, गाडी आली आणि 5 जणांना पोर, तुमचे एवढे पोर. अशा रिस्की जागाही असतात. आणि POH वगैरेचे नाव ऐकले असेल तुम्ही, वर्कशॉप. 1 घंटा काम करायचं आणि 8 घंटे आराम करायचा, अशाही नोकरी आहे. पॉइंट्समन, ते गाड्या घेऊन आपण उभे राहतो, दंडा केव्हा वर जाईन तो इकडनं बटन दाबतो, गाडी गेल्यावर. ती नोकरी एकदम भारी, काही टेन्शन आहे का? आणि तेच लक्ष ठेवणारा अजून एक सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन वाला, सिग्नल चुकला की फाईन, याच्यावर अलर्ट राहावं लागतं, त्याला हलावं नाही लागत इकडे तिकडे. कुठे जायचंय, कुठे काय काम आहे, मी ते करू शकेल का? पहिले प्रश्न स्वतःला विचारायचा. कुठलंच काम वाईट नसतं, पण चांगलं तेच काम असतं जे आपल्याला आवडतं. लक्ष आलं? तर ग्रुप डी भरताना ती काळजी घ्यायची. लक्ष आलं? सरडा पाहिल्यानंतर जीव घाबरतो आणि मला CRPF मध्ये जायचंय, असा जर तुमच्यापैकी असेल तर तो नादान आहे अजून. समजला का? त्याला ना CRPF माहितीये ना काही माहितीये. तर विनाकारण मेंढासारखं जाऊ नका. स्पर्धा परीक्षा कुठली भरताय त्याचा. तुम्हाला जर एखादं माहिती नसेल की ही पोस्ट काय, हे काय, ते काय, तर ती माहिती करा. काही जण फक्त माहिती नसल्यामुळे चांगल्या चांगल्या पोस्ट सोडून देतात. नाही, मी हीच परीक्षा का करेल, काही माहिती नाही. कारण माझ्या काकाच्या मावसाचा याचा पोरगा तो हे झालेला आहे, मग मला हे करायचं. कारण त्याच्यापेक्षा बेटर आहे ना 10 गोष्टी याच अभ्यासावर. तुम्हाला माहिती नसतात, तुम्ही ते सोडून देतात. तर ते सोडू नका. तुम्ही काय करा की पहिला अभ्यास करा की तुम्ही जो अभ्यास करताय तो कोणत्या कोणत्या परीक्षेला लागू होतो, आणि तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, हे महत्वाचं आहे का? हे महत्वाचं आहे का? तर काही महत्वाचं असेल तर इथे येऊन बोला, इथे पैसे मिळतात बोलायचे, तिथे बोलून काही नाही मिळत. तर जिथे जायचंय ते ठरवा, आणि जिथे जायचंय ते मी करू शकतो का, ही क्षमता पहिले चेक करा. इथं बौद्धिक दृष्ट्या मी पास होऊन जाईल, मी हुशार आहे, ग्रुप डी पास होऊन जाईल, आणि ट्रॅकमन झाला, आणि घरी मी टोपलं उचलत नव्हता 3 किलोचा, दळणाचा डबा नेत नव्हता 5 किलोचा, आणि इकडे 6 किलोची हातोडा घेऊन मला तिथे 6 किलोमीटर जायचंय. होणार आहे का लाडाच्या लेकरं? लाडाचे लेकरं तिकडे तिकडे. मग मी लाडाचा आहे का? मी लाडाचा आहे, मग मी ऑफिशियल जॉब केला पाहिजे, मग चांगला अभ्यास करून अजून ऑफिसर बनला पाहिजे, हे बनला पाहिजे, असं ठरवा. मी हे नाही म्हणत की तुम्ही तुमचा लाड हे करा, मेहनत करा, सगळे मेहनत नको करा, काही आमची कॉम्पिटिशन वाढू नका. पण ज्यांना जिथे जायचंय तिथे ते मार्ग पहिले शोधा. आणि